नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी चाललो आहे देवदर्शनासाठी गावी. तर मी म्हणलं काहीतरी खाऊन जावं म्हणून पोहे घेतली आणि पोहे खाल्ले. मग काय सीबीएसवर आलो व बस बघितली. इकडे तिकडे चौकशी केली, बसची चौकशी केली. मग काय बस भेटली. मग चाललो की थेट बस अशी प्रवास करत मी पोचलो एका ठिकाणी. परत बस थांबली. मी काय पहिलाच नाश्ता केलेला म्हणून काय खाल्लं नाही, जरा बाहेर झालो. बसमध्ये चढलो. हे बघा आजोबा काय काय सांगत होते, खूप छान वाटलं. रस्ता धरला. मग काय मी पोचलो हायवेला. हा हायवे आहे पारगाव खंडाळ्याचा. तिथूनच दत्त देवस्थानला मला बस भेटणार होती. मित्रांनो, हा खूप डेंजर रस्ता असतोय. इथनं गाड्या येत असतात. ह्या बघा गाड्या, किती फास्ट गाड्या. त्यामुळे जरा सांभाळून बाहेर जाताना मित्रांनो मला बस भेटली. माझ्या दर्शनासाठी सुटलो की बसमधून हे बघा किती भारी गाव आहे तिकडची. छान वातावरण. आपल्याकडे असे वातावरण आहे का सांगा कमेंट करून. मी शेजारी अहिरे ह्या गावामध्ये आलेलो. मामांना मी विचारलं इथून पालखी किती लांब आहे. तर त्या मामाने सांगितलं थोडा वेळ चालत जायला लागतं. मी पण तिकडे निघालो. मग काय आम्ही निघालो चालत आणि पालखीची तर पोचलो. त्यानंतर चिले महाराजांचं दर्शन घेतलं आणि सरळ महाप्रसादाला गेलो. महाप्रसाद बघा. महाप्रसाद म्हणलं की मनाला एक प्रसन्नता वाटते. प्रसाद घेतल्यानंतर मनाला समाधान वाटतं. 26 जानेवारी असल्यामुळे जिलेबी पण होती. प्रसाद करून म्हणलं पालखीला जायचं, दैवाचं दर्शन घ्यायचं. शांति अंतरिक्षकं शांति पृथ्वी शांतिरोषधया शांतिर्वनस्पतिः देवा शांति ब्रह्म शांति सर्वगं शांति सप्त सावित्र नमस्ते देव माझ्या नमस्ते. ओम दत्त जी